नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेतही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 3 युवा उमेदवारांच्या नावाची घोषणाही यापूर्वीच केली आहे. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेच्या परळी, हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातून नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने राज्यातील 20 मतदारसंघात चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणकोणत्या मतदारसंघात युवकांना संधी देण्यात येते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अहेरी विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार धर्माराव बाबा आत्राम. आष्टी विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार बाळासाहेब आजबे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार नरहरी झिरवळ. गेवराई विधानसभा मतदारसंघ, सध्या या ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार आदिती तटकरे. हडपसर विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार चैतन तुपे. पुसद विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार इंद्रनील नाईक. बारामती विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार अजित पवार. अळमनेर विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार अनिल पाटील. उदगीर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, सध्याचे आमदार संजय बनसोडे. इंदापूर विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार दत्तात्रय भरणे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार नवाब मलिक. परळी विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार धनंजय मुंडे. कागल विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार हसन मुश्रीफ. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार दिलीप वळसे पाटील. मावळ विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार सुनील शेळके. सिन्नर विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार माणिकराव कोकाटे. तुमसर विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार राजू कोरमोरे. फलटण विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार दीपक चव्हाण. वडगाव-शेरी विधानसभा मतदारसंघ, सध्याचे आमदार सुनील टिंगरे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण उमेदवार विजय मिळवतात का, की आधीचेच विद्यमान आमदार विजय मिळवतात, यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.